की या वर्षीचा 2026चा जो उन्हाळा आहे, हा गेल्या 149 वर्षात जेवढा उन्हाळा नव्हता तेवढा आहे. त्याला कशाला कोरड पडते, तोंडाला कोरड पडते. आणि मग अशा वेळेला आपण जातो, घरी जातो, भरभर पाणी पितो. त्याचा उपयोग होत नाही. गार पाणी प्यायल्यामुळं शरीरावर परिणाम होत नाही. आणि उन्हाचे म्हणून किंवा उन्हाळ्याचे म्हणून आणखी काही आजार असतात का? ऊन तापायला लागतं. आपण जर उन्हाळ्यात तुम्ही गेलात, तर साहजिकच तुमची त्वचा काळवंटे. नमस्कार, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अरुण मेहेत्रे आणि आपण पाहतात टॉप न्यूज संवाद. मंडळी, एक परवाचीच घटना आहे. आमचे एक मित्र भर दुपारी घराबाहेर पडले. आपल्या मोटरसायकलवरनं ते कुठेतरी कामासाठी गेले होते. साधारणपणे तास 2 तासांनी ते घरी आले आणि घरी आल्यानंतर अर्थातच त्यांना थोडासा उन्हाचा त्रास झाला होता, घाम आलेला होता आणि थकले होते. आल्या-आल्या त्यांनी घरातल्या फ्रीजमध्ये जी पाण्याची बॉटल ठेवलेली होती, ती पाण्याची बॉटल घेतली आणि त्या बॉटलमधलं पाणी, थंड पाणी ते प्यायले. सोफ्यावर बसलेले होते आणि घरच्यांशी बोलत असतानाच अचानकपणे त्यांना असह्य वाटायला लागलं, अस्वस्थ वाटायला लागलं आणि बोलता-बोलता ते कोसळले. ते कोसळले ते कायमचेच आणि आम्हा सगळ्यांना ते सोडून गेले. मग प्रश्न निर्माण झाला, की हे असं का घडलं? आणि मग सगळ्यांच्या बोलण्यातून एकच उत्तर येत होतं, ते म्हणजे यंदाचा उन्हाळा हा खूप जीवघेणा ठरतोय. आणि याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत, की खरोखर हा उन्हाचा चटका इतका असह्य का झाला? आणि अशा परिस्थितीमध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून आपण काय करायला पाहिजे? याची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे आणि त्यासाठीच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलवलंय, आमंत्रित केलंय डॉक्टर अविनाश भोंडवे यांना. सर, आपलं नमस्कार. स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. भोंडवे सरांना आपण सगळे ओळखतो. सर डॉक्टरांची संघटना असलेल्या IMAचे अध्यक्ष देखील राहिलेले आहेत आणि त्याही पलीकडे जाऊन की नियमितपणे आपल्याला सामान्य माणसाला, नागरिकांना आरोग्यविषयक जाणकारी, माहिती देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, आपलं स्वास्थ्य कसं चांगलं राहील या दृष्टिकोनातून ते वेगवेगळ्या माध्यमातून, मग लेखांच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतात. आणि म्हणूनच सरांचा हा अनुभव आपल्यासाठी निश्चितपणे उपयोगाचा ठरत असतो. सर, आपलं स्वागत. आणि ज्याची मी आता प्रस्तावना केली ती खरोखर म्हणजे आमच्या दृष्टिकोनात, कारण आमचा मित्र होता, की खरोखर हा एक धक्कादायक आणि दुःखदायी अशी घटना होती. पण प्रश्न असा पडतो, की खरोखर यंदाचा उन्हाळा इतका असह्य का झालाय आणि आरोग्यावरती अशा पद्धतीचा त्याचा परिणाम शक्य आहे का, संभवतो का? तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. एक लक्षात घ्या, की गेल्या 20-25 वर्षात, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, हं. त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळं दरवर्षीचा उन्हाळा खूप तप्त होत चाललाय. पावसाळाही अ, अतिशय अनियमित झालाय. कधी जास्ती पाऊस पडतो, कधी कमी पाऊस पडतो. हिवाळ्याचंही तेच झालेलं आहे. ह्या सगळ्यामध्ये हवामान तज्ञांचं म्हणणं असं आहे, हं. की या वर्षीचा 2026चा जो उन्हाळा आहे, हं. हा गेल्या 149 वर्षात जेवढा उन्हाळा नव्हता तेवढा आहे. बरं. म्हणजे 1877 साली हं. एक जो उन्हाळा किंवा जो येऊन गेला संपूर्ण जगामध्ये, त्याच्यामुळे दुष्काळ पडला. ओके. सगळीकडे खूप लोकं त्याच्यामुळं हो. मृत्यू पावले. तर ही जी घटना आहे त्याही पेक्षा जास्त हा उन्हाळा आहे. आणि याच्यामध्ये जे ग्लोबल वॉर्मिंगचं तर कारण आहेच, अल निनो आहेच. हो. पण हे जे आपली झाडी कमी होतीये, हे जे बाकीचे वेगवेगळे प्रकारचे वायू हे जाऊन ग्लोबल वॉर्मिंग होतंय. तर त्यामुळं हा प्रकार वाढत चाललेला आहे. कारण सूर्याचं ऊन जे हं. आपल्याला अडवतं, हं. तो जो एक ओझोनचा एक पडदा असतो, तो छेदून सूर्यकिरणं आत येतात आणि हा उन्हाळा वाढतो. आता तुम्ही जे दुसरं म्हणलात, की हा जीवघेणा ठरतोय. एक्झॅक्टली. खरं आहे, की ऊन जे आहे, हं, ऊन हे आपल्याला अत्यंत आवश्यक असतं. हो. आपण आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी त्यातून मिळतं. पण उन्हामुळं ज्यावेळेला ऊन खूप प्रमाणाबाहेर जातं, त्यावेळेला त्याच्या शरीरावर वेगवेगळे परिणाम होतात. हं. आता तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये असं आहे, की अ, तुम्हाला तुम्ही उन्हात गेलात, खूप घाम येतो. हा घाम आला ना, की तुमच्या शरीरातलं पाणी कमी होतं, क्षार कमी होतं. आणि मग त्यानंतर आपलं रक्त जे आहे ते थोडं दाट होतं. रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. त्याच्यामुळं हं. रक्तदाब उतरतो. काही काळानंतर ज्यावेळेला घाम येणं बंद होतं, त्यावेळेला रक्तदाब वाढतो आणि मग ज्याला काही हृदयाचा त्रास असतो, अशा व्यक्तीला नक्कीच हा त्रास होऊ शकतो. उष्माघात असतो, रक्तदाब वाढू शकतो. असे अनेक आजार या
कडक उन्हाळ्यामुळे होत आहेत. बरं. मग उष्माघात म्हणजे नेमकं काय असतं? कारण हा शब्द कायम वापरला जातो, की उष्माघात, उष्माघात. तर हा उष्माघात नेमका म्हणजे कसा बरोबर. हा आघात काय आहे? त्यासाठी आपण एक अगदी मूलभूत गोष्टी समजून घेऊ, की आपल्या शरीराचं जे तापमान असतं, हं. ते साधारणतः 36 ते 37 बरं, अंशाच्या पर्यंत बरं. 36 ते 37 अंश सेंटीग्रेडमध्ये असतं. त्यापेक्षा ते वाढू नये हं. किंवा कमी झालं तर ते बरं, नॉर्मलला यावं, यासाठी आपल्या शरीरामध्ये, मेंदूमध्ये एक प्रणाली असते, म्हणजे बरं, सिस्टम असते. तर त्यामध्ये असं असतं, की ज्यावेळेला बाहेरचं तापमान वाढतं, बरं. त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये ती जी संस्था असते, हं. ती तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या बरं. प्रसरण करते हं, आणि रक्तातलं पाणी हं. हे घामाच्या स्वरूपात आपल्या त्वचेमधून बाहेर पडतं. घर्मरंध्र जी असतात ती सुद्धा उघडी होतात, प्रसरण पावतात आणि घाम येतो. हा घाम वाळला की आपल्याला गार वाटतं आणि बरं. शरीराचं तापमान पुन्हा खाली येतं. पण हे जे आहे, हेच थंडीच्या बाबतीतही घडतं, की थंडीमध्ये घर्मरंध्र बंद होतात आणि मग आपल्याला कुडकुडून हं, थंडी वाजते. हे जे हं. कुडकुडणं असतं, हे सुद्धा शरीरामध्ये उष्णता तयार करायचं काम असतं. बरं. तर आता उन्हाळ्यामध्ये सध्या असं आहे, की घाम खूप जास्ती गेला, हं. हं, की शरीरातलं जे पाणी असतं, ही जी सिस्टम आहे, ही पाण्यावर अवलंबून असते. बरं. शरीरामध्ये किती पाणी आहे ते. हं, आणि ज्यावेळेला असा खूप घाम जाऊन शरीरातलं हं, पाणी कमी होतं, हं, हं, त्यावेळेला मग असं होतं, की हे तापमान जे 37 अंश आहे शरीराचं, हं. ते वाढायला लागतं. बरं. आपण आता पाहतो, हो. की आपल्या शरीराचं तापमान जरी 37 असलं, तरी बाहेरचं तापमान हं. आपण हे जे रोजचे आकडे बघतो, हो. तेव्हा 40च्या पुढे झेपावलंय. बरोबर. काही ठिकाणी महाराष्ट्रात सुद्धा ते 45 पर्यंत गेलंय. हो. म्हणजे असं म्हटलं जातं, की महाराष्ट्रातल्या काही गावांचं, काही जिल्ह्यांचं तापमान हो. हे राजस्थानच्या वाळवंटापेक्षाही जास्ती आहे हो, यावर्षी. हो. तर अशा ह्याच्यामध्ये ज्यावेळेला पाणी कमी होतं, त्यावेळेला शरीराचं तापमान वाढत 37 पासून 40 डिग्रीपर्यंत जातं. बरं. असं झालं, की मग शरीरात थकवा जाणवतो, पाणी कमी झाल्यामुळे. मग त्याला लघवी कमी होते, मूत्र कमी होऊ लागतं. हं. ती पिवळी होते, तिचा आगाग होते. हं. त्यानंतर घाम गेल्यानंतर पाणी परत शरीराला न मिळाल्यामुळं हं. त्याचा ब्लड प्रेशर कमी होतं, त्याला चक्कर यायला लागते, भोवळ येते, हां, उलटी, मळमळ, डोकं दुखणं हं. असाही त्रास होतो. आणि यानंतर पाणी तुम्ही घेतलं नाहीत किंवा हं. तुम्हाला मिळालं नाही, तर हे तापमान 40च्याही पुढे ज्यावेळेला जायला लागतं, बरं. जितकं वर जायला लागतं, त्यावेळेला शरीरातले जे आपले सगळी तुम्हाला माहिती आहे का, आपल्या हो. शरीरामध्ये 70 ते 80% पाणी असतं हो. आणि हे पाणी शरीरातल्या सर्व जी रासायनिक पदार्थ आहेत, जे शरीरातले जे काही एन्झाईम्स आहेत किंवा जी हं. काही आपली चयापचय हं, क्रिया हं, हं. संपूर्ण शरीरात चालू असते, त्या सगळ्यामध्ये पाण्याची गरज असते. बरं. ते ज्यावेळेला कमी होतं, त्यावेळेला शरीराच्या एक अवयव हा मान टाकायला लागतो, साध्या ओके. भाषेत. म्हणजे असं आहे, की सर्वात प्रथम म्हणजे मेंदूला हे बरं. रक्तपुरवठा कमी होतो आणि त्यानंतर तापमान वाढल्यावर त्या माणसाला भोवळ यायला लागते. बरं. तो चक्कर येऊन बेशुद्ध पडतो. त्याला झटके येतात. त्याच्या श्वसनावर परिणाम होतो हं, हं. आणि कदाचित एखाद वेळेस तो अ, हे वाढत दगावतो. गेलं तर मृत्युमुखीही पडतो. ह्याला आपण सनस्ट्रोक म्हणतो, की उन्हाळ्यामुळं हा बरं. जो त्रास होतो, घाम येतो, बरं. पाणी कमी पडतं, त्याला आपण उष्माघात म्हणतो. बरं. एक म्हणजे समज किंवा गैरसमज म्हणता येईल, की असं उन्हातनं आलो किंवा भर उन्हात ढसा-ढसा पाणी प्यायलो. ज्याला म्हणजे अगदी ढसा-ढसा हा शब्दच वापरला जातो बरोबर. किंवा अगदी गार थंड फ्रिजमधलं पाणी प्यायलो. तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का? आता हे बघा, की आपल्या शरीरातलं पाणी कमी झालंय, हं, यासाठी आपलं शरीर आपल्याला काही संकेत किंवा सिग्नल देत असतं. हं, यातला पहिला संकेत मी तुम्हाला म्हटलं, की लघवीला गरम होणं किंवा आगाग हं, होणं हं. किंवा पिवळी लघवीला होणं, हा एक त्रास असतो. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं, आपल्याला घशाला कोरड पडते, तोंडाला कोरड पडते, बरं. तहान लागते. आणि मग अशा वेळेला आपण जातो, घरी जातो आणि भरभर पाणी पितो. हं. त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळं शरीरावर पाण्याचा अचानक दबाव खूप जास्ती वाढतो बरं. आणि त्रास होऊ शकतो. त्यामुळं कायम एक लक्षात ठेवावं, जरी हं, तुम्हाला कितीही तहान लागली, तुम्ही हं. बाहेरून आलात, घरी बसा. तुम्ही त्यानंतर तुमच्या अंगातून जो घाम आहे तो निथळू द्या. थोडं शांत व्हा. एक 5 ते 7 मिनिटांनी हं, तुम्ही थोडं-थोडं पाणी प्या. आणि एक लक्षात घ्या, हं, की थंड पाणी प्यायल्याने हं. तहान कमी होते असं नाही. बरं. कारण आपण जे पाणी पितो ते अगदी तुम्ही फ्रीजमधून बरं. बाटली काढून पाणी पिणं, ही आपल्याकडे एक फॅशन पाहिजे. फ्रीज आल्यापासून सुरू झालेली आहे. तसं नसतं. आपण साधं पाणी किंवा थोडंसं गार पाणी प्यायला तरी तुम्हाला तितकंच उपयुक्त होतं. किंबहुना तहान जाण्यासाठी हं, फक्त पाणीच नव्हे, गार पाणी तर अजिबातच नव्हे, तर थोडंसं गार असलेलं
ज्याच्यामध्ये क्षार आहेत, मीठ आहे, हं. अशा गोष्टी आपण घेणं अपेक्षित असतं. म्हणजे बाहेरून उन्हातून आल्यावर हं. अंग तापलंय, हो. घरी जाऊन फ्रीजचं पाणी पिण्याऐवजी तुम्ही ताक प्या, हं, लिंबू हं, हं. सरबत घ्या हो. थोडंसं, मीठ किंवा सोडा टाकलेलं. बरं. त्यानंतर कोकम सरबत आहे. हो. आपल्याकडं पन्हं बनवलं जातं, लस्सी घेतली जाते. म्हणजे हे हे तर सगळे जे आपले म्हणजे घरगुती पारंपरिक हां, हां. हे जे आहेत ना, हे अत्यंत आवश्यक आहेत. आणि ह्याच्यामधून क्षार आणि द्रवपदार्थ दोन्ही जातात बरं, आणि त्यांनी तहान आपली क्षमते, म्हणजे तहान बरं, आपली कमी होते. बरं. तर हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अशा वेळेला आपण जास्ती गार घेतलं हं. तर सगळ्यांना माहिती आहे की घशाला चटका बसतो. जसा हो. गरम याने चटका बसतो, तशा अतिथंड गोष्टीने घशाला चटका बसतो. बरं, त्यानंतर सर्दी, खोकला, ताप असंही सुरू बरं. होतं. अतिथंड पाणी पिलं, त्या माणसाला जर अस्थमा किंवा जर श्वसनाचा विकार असेल, तर त्याची छाती भरून येते. म्हणजे त्याला दम हो. लागतो, वाही त्रास होतो. आणि एकूणच गार पाणी प्यायल्यामुळं शरीरावर चांगले परिणाम होत नाहीत, हे नक्की. बरं, बरं. आणि आपण जे सांगितलं त्यामध्ये त्या व्यक्तीला जर काही हं. त्रास असतील हां. आधीपासून, तर हे असं घडणं शक्य आहे, की शक्यच आहे. अचानक त्यामुळे त्यांच्या हृदयाची जी स्पंदन आहे त्याच्यावर परिणाम होऊन त्यांना त्रास झाला असण्याची शक्यता आहे. बरं. सर उष्णतेमुळे म्हणजे आणखी कुठल्या स्वरूपाचे त्रास किंवा आपण म्हणतो की ठीक आहे की अचानकपणे दम लागला किंवा ती व्यक्ती एक अवयव त्याचा निकामी झाला आणि तो गेला. पण आणखी म्हणजे उन्हाचे म्हणून किंवा उन्हाळ्याचे म्हणून आणखी काही आजार असतात का? जसं उन्हाळ्याचे आपण म्हणतो शरीरावरही परिणाम होतात हं, आणि काही आजारही होतात. हं, म्हणजे आता सर्वात साधी गोष्ट एक लक्षात घ्या, की ज्या वेळेला ऊन तापायला लागतं, हं, हं, आपण जर उन्हामध्ये तसेच तुम्ही गेलात, हं. तर साहजिकच तुमची त्वचा काळवंटे. हो. अ, अतिशय गोऱ्या लोकांना किंवा पाश्चात्य लोकांना तर या कडक उन्हामुळं हां. त्वचेचे कर्करोग होतात. बरं. उन्हामध्ये खूप आपण फिरलो, आपल्या डोळे हे अत्यंत नाजूक असतात. हं. आपल्या डोळ्यांवर एक असा द्रवपदार्थाचा पडदा असतो, एक बरं. पापुद्रा असतो. ते सुकतं. हं. ते डोळ्यातलं पाणी जे असतं ते सुकतं आणि त्याच्यामुळं डोळ्यांची आग होणं, हो, हो. डोळे लाल होणं, हं. हे त्रास होतात. काही लोकांना डोळे सुद्धा येतात, कारण हे ज्यावेळेला लाल होतं त्यावेळेला तिथं जंतू बरं, संसर्ग होऊन डोळे सुद्धा येतात. काही लोकांना रांजणवाड्या होतात. बरं. हे झाले याचे परिणाम. दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण जसं म्हटलं अंगातलं पाणी कमी हं. झाल्यामुळं लघवी ही पिवळी होते किंवा दाट होते आणि त्याचं जे हं, ॲसिडिक बनते हं. आणि यामध्ये त्या लघवीमध्ये किंवा झालं मूत्रपिंडामध्ये खडे होणं, ओके. हा त्रास होतो आणि मूतखड्याचे त्रास खूप मोठ्या स्वरूपात होतात. बरं. हां. तर हे एक नेहमी आम्ही दरवेळेला पाहतो, की आपल्याकडे साधारणतः फेब्रुवारी, मार्चमध्ये उन्हं तापायला लागली, की मूतखड्याचे पेशंट वाढतात. बरं. किंवा इव्हन ऑक्टोबर हीटही आता सध्या हो, गेली काही वर्ष आपण पाहतो, हो. की ऑक्टोबरमध्येही तापमान वाढतं. त्यामुळं ऑक्टोबरमध्येही हे प्रकार येतात. तर हं, ह्या गोष्टी ज्यांना हे त्रास आहेत त्यांनी तर खूप काळजी घेतली पाहिजे. हं. उन्हात जायला नाही पाहिजे आणि पाणी भरपूर प्यायला पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शरीरात पाण्याचे जे सर्वसामान्य उपयोग आहेत. त्यामुळे आपल्याला जे रोज शौचाला आपण जातो, हं, तर त्यामध्ये असं असतं, की आपण जे पाणी पितो त्याच्यामुळे ते शौच जे हं, असतं ते थोडंसं सौम किंवा मऊ होतं. हं. ज्यावेळेला पाणीच कमी पडतं त्यावेळेला शौचाला खूप कडक होते ओके. आणि मग अशा लोकांना बद्धकोष्ठता हं, किंवा पाईल्स, हं, हं. कारण संडासला जोर केल्यामुळं फिशर असेही मूळव्याधीचे आजारही होतात आणि बरं, हे खूप अगदी मोठ्या प्रमाणात आम्ही रोजच्या रोज बघत असतो बरं. आणि याला साधं आहे की साधे उपाय आहेत. पण हे लक्षात न आल्यामुळं हे वेगवेगळे आजार आपल्याला होत असतात. हे उन्हात बाहेर पडल्यानंतर बऱ्याच लोकांना कान आणि नाक हे झाकून घ्या असं म्हणजे आधीपासून आपल्याला सांगत आलेले आहेत किंवा मग नाकातनं बऱ्याचदा रक्तस्राव किंवा घोळाना फुटणे ज्याला म्हणतो असा एक प्रकार काही लोकांच्या बाबतीत आणि कान देखील तेवढे संवेदनशील असतात मग विदर्भ मराठवाड्यामध्ये गेलात तर तुम्ही बघाल की ते सगळं असं म्हणजे एखादा उपरणं सगळं वेढून बरोबर आहे. घेतलेलं असतं. आपल्या शरीरामध्ये किंवा चेहऱ्यावर जी त्वचा असते ती थोडी नाजूक असते. हं, त्यातही कानामध्ये कानाला कुरच्या असतात. बरं, कानाला हाड नसतं, हे कुरच्या असतात. बरं. तिथली जी कातडी असते ती जास्ती सेन्सिटिव्ह असते. हं, त्याच्यामुळे थंडीच्या वेळेला सुद्धा कान गार कान. पडतात किंवा नाकही गार पडतं. हं, आपल्या चेहऱ्याच्या आधी बऱ्याच जणांचं नाक आणि कान गार पडतं. म्हणून ते वापरलं जातं. पण अर्थात अ, कानामध्ये तुम्ही कानावर हे घालणं कधीही चांगलं. हो. हां, काही लोक थंडीच्या दिवसात कानात बोळे घालतात ते मात्र चुकीचं. हो, नाही. कापसाचे बोळे काही घालायचे नाही. बरं. कानात कापूस कशाला घालता? हो, बरं. असं एक हे आहे. तर अ, हे करणं योग्य आहे.
आणि नाक झाकून घेणं हे म्हणलात तर आपल्याला कोविडपासून माहिती आहे की जे श्वसनाचे आजार आहेत, जे साथीचे संसर्गजन्य आजार आहेत, ते याच्यामुळे टळतात. आत्ता सध्या एक गंमत अशी आहे की तापमान तर वाढलेलंच आहे, पण त्याच्यामुळे प्रदूषणही खूप वाढलंय. आणि त्यामुळं हे जे श्वसनसंस्थेचे आजार आहेत, हे या उन्हाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. म्हणजे खोकला होतोच लोकांना. 12ही महिने कुठल्या तरी कारणाने हो. खोकला होतो. पण गेल्या काही महिन्यांमध्ये खोकल्याचं प्रमाण हे इतकं वाढलंय, की 2-2, 3-3 आठवडे काही-काहींना महिना-महिना खोकला येतो. हो. तपासल्यानंतर बाकी काही इतर संसर्गजन्य आजार हा औषधांनी बरा होतो. पण ती जी सूज असते रोजच्या रोज, ती जी धूळ, प्रदूषण जे शरीरामध्ये जातंय आणि प्लस उन्हामुळं ते कोरडं पडतं. तर ह्याच्यामुळं हे प्रकार वाढले. तर असे अनेक आजार आहेत, की जे उन्हाळ्यामुळे आपल्याला दिसून येतात. म्हणजे आम्ही असं म्हणतो आपल्याला, आपण असं मराठीमध्ये म्हणतात, की "नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाणवावं." तसं हे प्रत्येक आपल्या अ, अ, मोसमाबद्दल किंवा सीझनबद्दल आहे. नेहमीच उन्हाळा येतो, हे आजारही येत असतात. पण या वर्षीचा उन्हाळा जास्ती असल्यामुळे ते आपल्याला अतिशय तीव्रतेने किंवा प्रकर्षाने जाणवत आहेत. हां. आणि मग म्हणजे डिहायड्रेशन तुम्ही जे सांगितलं, की हं, ते महत्वाचा भाग आहे, की बाबा शरीरातलं बरोबर आहे. पाणी कमी होणं त्याला त्याचा सगळा पाणी जे दुष्परिणाम कमी होतं त्याला आपण निर्जलीकरण किंवा डिहायड्रेशन म्हणतो. डिहायड्रेशन. आणि ते डिहायड्रेशन हे आपण टाळायला लागतं. बरोबर. आणि त्याचे सुद्धा काही संकेत आपण म्हणलं त्याप्रमाणे असं. ते असतात. ते झाले की ताबडतोब कळायला लागतं. म्हणजे एक लक्षात घ्या, की सर्वसाधारणपणे प्रौढ माणसाला दिवसभरामध्ये 2 लिटर किंवा 2.5 लिटर पाणी लागतं. बरोबर. हं. पण या दिवसांमध्ये सध्या ते 3 ते 4 लिटर लागतंय. ओके. तुम्ही 3 लिटर पाणी म्हणजे दर तासाला किंवा दर अर्ध्या तासाला जरी 1-1 ग्लास पाणी पिलात, तरी सुद्धा तुमची तहान भागत नाही. तेवढं पाणी शरीरातून वाफ होते. म्हणजे तुम्ही उन्हातच फिराल असं नाही. तुम्ही घरामध्ये बसलात, जर बरोबर. पंखा किंवा एसी नसला, तर घराचं तापमान सुद्धा एवढं वाढलेलं असतं, बरं. की शरीर हे होत नाही. बरं. आणि हे दिवसेंदिवस वाढत चाललंय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल तर अ, एक 25-30 वर्षापूर्वी हो. पुण्यामध्ये पंख्याची गरज लागायची. बरोबर. उलट पंखा घरी असणं हे एक मोठं, हो. जसं कार असणं हे असं मोठं बहुमानाचं लक्षण समजलं जायचं, तसं हे खूप मोठं प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जायचं. हळू-हळू असं झालं की पंखा 12ही महिने लागायला लागला. त्यात ऑक्टोबर आणि फेब्रुवारी ते जून या काळातही लागायला लागला. बरं. आता गेली 2-3 वर्ष, विशेषतः या वर्षी, नुसत्या पंखाने सुद्धा आपलं शरीर गार होत नाहीये. एअर कंडिशनर वापरायला लागलाय. एअर कंडिशनरचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतोय. आता हे एअर कंडिशनर आपल्याला घरामध्ये जरी गारवा देत असेल आपल्या शरीराला, तरी त्याच्यामधून जो गॅस निघतो, बरोबर. तो ह्या ओझोन लेयरला हे होतो, छिद्र बरोबर. पाडू शकतो किंवा खराब करू शकतो आणि त्याच्यामुळं अजून ग्लोबल वॉर्मिंग वाढतं. बरं. म्हणजे तापमान वाढतं ते केवळ सूर्यकिरणांमुळे किंवा सूर्याच्या प्रकाशामुळे नाही. आपण जर घराच्या बाहेर पडलो म्हणजे सूर्याची तर उन्हाची तीव्रता एका बाजूला असते. नंतर तुमच्या गाड्यांमधून बाहेर पडणारा बरोबर, धूर तो अगदी. देखील गरम किंवा हीट बाहेर पडत असते. इव्हन त्यात एसी गाड्यातला सुद्धा जो गॅस असतो. एक्झॅक्टली हां, तुमचं काँक्रीटचं खालचा अगदी रस्ते बरोबर. आहेत, इमारती आहेत त्यातून देखील हीट बाहेर पडते, तापमान बाहेर पडते. आणि चौथं तुम्ही जे म्हटलं की एसी म्हणजे आता आपण एसीमध्ये आता बसलो याचा आउटडोअर बाहेर आहे. त्यातनं बाहेर बरोबर. पडणारी उष्णता वेगळी. त्यामुळे जर ते तापमान समजा हवामान खात्याने 36 सांगितलं असेल, तर ते इथे रस्त्यावरती 40च्या वरती गेलेलं अगदी. असतं. आणि हे एक दुष्टचक्र आहे. म्हणजे उन्हाळा कमी करण्यासाठी गारवा वाढवायचा आणि त्या गारवामुळं पुन्हा ऊन किंवा उन्हाचा कडाका वाढतोय. बरं, हे दुष्टचक्र आहे आणि हे वाढत चाललेलं आहे. बरं. पण आता असं आहे, की काही गोष्टी आपल्या हातात नसतात किंवा आपल्याला काही करून ठीक आहे, आपल्याला अ, जायला आता घराच्या बाहेर पडायला लागतं. मग ह्या सगळ्या गोष्टी संभवू म्हणजे शकतात. अशा परिस्थितीमध्ये काही लोकं म्हणजे कुठलीतरी पावडर म्हणजे काय डिहायड्रेशन होऊ नये म्हणून किंवा मग कुठलं तरी एखादं औषध, एखादा सिरप. तर हे या बाबतीत तुम्ही काय सुचवाल, की खरोखर आपण किंवा हे पूर्वी तर काय कांदा बांधायचे कुठे बरोबर. डोक्यावर किंवा असं असा एक भाग असायचा. नाही, असं आहे की उन्हाळ्यापासून आपल्याला काळजी घेतली पाहिजे हं. उन्हापासून. म्हणजे असं आहे की ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जर गरज असेल तरच बाहेर पडा. आता असं असतं की अनेक विक्रेते असतात किंवा बरं, सेल्समन असतात किंवा इव्हन तुमच्यासारखे पत्रकार असतात की बरं, ज्यांना उन्हात इकडे-तिकडे फिरावंच लागतं. बरं, किंवा शेतमजूर असतात किंवा बरं. हे असतात. तर ह्या लोकांना सुद्धा त्यांनी सावलीची सोय करावी. मी असं मध्यंतरी वाचलं की काही ठिकाणी मुद्दाम कामाचे वेळाही बदललेल्या आहेत की हं, यांना हं. मजुरांच्या. तर हे एक लक्षात घ्यायला पाहिजे, कारणाशिवाय बाहेर पडू नका आणि जर पडावंच लागलं, तर डोक्यावर
टोपी बरं. घाला. हं. ती सुद्धा चांगल्या पद्धतीची, पूर्वीची ती फेल्ट हॅट होती तशी वापरा. बरं. हं. अगदी शक्य नसेल, हे आता बऱ्याच तरुणांना हे आवडणार नाही, पण छत्री वापरणं हे सर्वात चांगलं, की उन्हापासून आपलं संरक्षण होतं. त्याच्यामुळं हे छत्रीमुळं संपूर्ण अंगावरच ऊन कमी बरोबर. पडतं. तर तो एक फायदा होता. सावलीमध्ये थांबा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळ्यांना जो त्रास होतो तीव्र प्रकाशामुळं, उन्हामुळं, तर गॉगल वापरा. कानाला जर खरोखर तुमच्या इथं खूप उन्हाच्या झळा येत असतील किंवा उन्हाच्या वेळेला तुम्ही रस्त्यानी जर दुचाकी वाहनावरून जात असाल, तर मग कानाला आणि नाकाला तुम्ही निश्चित बांधा, म्हणजे शरीरामध्ये तर उष्ण हवा जाणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्जलीकरण टाळण्यासाठी जवळ पाण्याची बाटली ठेवा. आणि अगदी मोजून दिवसातून 3 ते 4 बाटल्या 1-1 बरं. लिटरच्या पाणी आपण संपवायला पाहिजे. एरवी कसं असतं, की आपण फक्त 2दाच पाणी पितो. बरं. एक म्हणजे जेवण झाल्यावर आणि दुसरं म्हणजे तहान लागल्यावर कधीतरी. कधी. तर ते कमी पडतं. आता हे मगाशी आपण पाहिलं सरबत वगैरे. तर काही लोकं ORS म्हणजे ओरल हो. रिहायड्रेशन सोल्युशन वापरतात आणि ते अतिशय योग्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेने की असे जे क्षार आहेत त्यांचं एक ठराविक प्रमाण केलेलं आहे. तर ते प्रमाण असलेली ती पावडर असते. हो. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, म्हणजे त्याच्यामुळे बरं. निर्जलीकरण दूर होतं. तर त्याचंही कसं असतं, की अनेकदा आम्ही पाहतो, की ती पावडर येते. त्याचं एक सॅशे किंवा पाकीट हो. असतं. तर ही पावडर कशा प्रमाणात वापरायची हे महत्त्वाचं असतं. बरं. बऱ्याचदा आपण पाहतो, की 1 ग्लास पाणी घेतात लोकं, त्यात चमचा 2 चमचे टाकतात. हां. त्यांनी उपयोग नसतो. ही जी पावडर असते, ही पूर्ण 1 लिटर पाण्यामध्ये विरघळायची बरं. असते. म्हणजे तुम्ही भांड्यामध्ये 1 लिटर पाणी मोजून घ्या. हवं तर बरं. एखाद्या हे जे आपलं डिस्टिल्ड वॉटर असतं त्याच्या हो, बाटलीने, त्याची ती रिकाम्या बाटलीने हल्ली मोजून तर घ्या. 1 लिटरची त्याच्यात बॉटलच ती असते. पूर्ण हो. हे पावडर हे होता आणि ते सगळं विरघळवा आणि परत बाटलीत भरा. म्हणजे हे तुम्ही 24 तासात तेवढं 1 लिटर जायला पाहिजे. प्लस बरं. पाणी आणि इतर द्रव पदार्थ वेगळे. ओके. 3-4 लिटरमध्ये 1 लिटर हे जाऊ द्या. म्हणजे क्षारही मिळतील, बरं. सगळे होईल आणि साधं पाणी प्या बरं. आणि हे सरबत वगैरे इतर गोष्टी घ्या. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि मगाशी आपण म्हणलं तसं, की तुम्हाला जर खूप घाम आला असेल, तर लगेच त्याच्यावर हे करू नका. म्हणजे लगेच गार पाणी पिऊ नका. शरीर गार होऊ द्या. घाम निथळू द्या. बरं. अ, लघवीला जर आगाग जळजळ होत असेल, तर हो. तेवढं जास्त पाणी कमी पडतंय हे लक्षात घ्या. हो. इव्हन बऱ्याच जणांना हो. उन्हाळ्याच्या दिवसात, म्हणजे हो. वर्षभर लोक गरम पाण्याने अंघोळ करतात, पण या उन्हाळ्यामध्ये गार पाण्याने कारण अंघोळ करतात. गार पाण्याने अंघोळ केली तर तेही निश्चितच उपयोगात असतं, कारण त्वचेचा जो गरम झालेली त्वचा बरोबर. असते ती नक्कीच थंड होते आणि आपला जो उन्हाचा त्रास असतो तोही कमी होतो. कित्येक लोक तर सकाळ संध्याकाळ, सकाळी हो. जर अंघोळ करतातच, पण संध्याकाळी कामावरून आल्यावरून करतात. त्याचाही फायदा असा असतो, की शरीर तर गार पडतं, पण घामामुळं की त्वचा हे झाली, जसं घामामुळे जे त्रास होऊ शकतात, की फंगल इन्फेक्शन असतात, ती सुद्धा होत नाही. तर बरं. ह्या गोष्टी आपण लक्षात, बरोबर. साध्या गोष्टी आहेत, पिढ्यानपिढ्या आपल्याला सांगितलेल्या आहेत, फक्त त्या प्रत्यक्षात आणल्या पाहिजेत. बरं. आणि खाण्यापिण्याच्या सवयी संदर्भात कारण उन्हाळा म्हटला की कसं आहे कुठे लग्न कार्यही असतात, आंबरसही आंबे आलेले असतात आणि सुट्ट्याही लागलेल्या असतात मुलांना. तर कारण शेवटी खाणं देखील हा एक महत्त्वाचा आपल्या आरोग्यावरती परिणाम करणारा घटक आहे. तर त्या खाण्याबद्दल संदर्भात मी 2 गोष्टी सांगेन. एक लक्षात घ्या, की अ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे पचनशक्तीवर परिणाम झालेला असतो. त्यामुळं बरं. हलकं अन्न खा. बरं. काही पदार्थ असे असतात, हं. की ज्याच्यामुळं पाणी शरीराला मिळतं. अशा गोष्टी घ्या, म्हणजे पालेभाज्या किंवा ज्याला आपण फायबर म्हणतो. अशा गोष्टी तुम्ही घ्या, की ज्याच्यामुळं शौचालयही मग होईल, पचनही व्यवस्थित होतं. जड पदार्थ खाऊ नका. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नत्रयुक्त पदार्थ किंवा जे प्रोटीन्स ज्याच्यामध्ये जास्ती आहेत, अशा गोष्टी उन्हाळ्यात कमी खाव्यात. म्हणजे त्या बरं. पचायलाही जड जड असतात. म्हणजे थोडक्यात मांसाहार कमी करा. हो. मांसाहारामुळं असं होतं, की पाणी जास्ती शोषलं जातं आणि शौचाला ओके, कडक ओके, होते. ओके. बरं. तर ते तुम्हाला टाळलं पाहिजे. बरं. पालेभाज्या भरपूर खा. तुम्हाला जर मांसाहार करायचाच असेल, तर जो पीस असतो तो एखादा खा. बाकीची जी तुमची करी किंवा हे असतं ते रस्सा. जास्ती खा. आणि दुसरं एक याच्याबरोबर खाण्याबरोबर पिण्याकडेही लक्ष द्या. बरोबर आहे. म्हणजे अनेकांना आपण पाहतो, की आता मोठ्या प्रमाणामध्ये अ, ची सवय वाढलेली आहे. मद्यपानामुळेही शरीरातलं पाणी कमी होतं. बरं. त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसात मद्यपान करू नये. आपण अनेकदा पाहतो, की काही ठराविक
मद्य जी आहेत ती उन्हाळ्यात दुपारी घेतलं तर खूप छान वाटतं असं लोकांचं मत आहे. मी काही नाव घेत नाही, पण बरोबर. आहे. आणि एकूणच आपण गावातून शहरातून जर पाहिलं तर सर्व मद्याची मद्य विक्रीची दुकानं आहेत ती पूर्ण भरलेली असतात आणि हॉटेल्समधले बारही मोठ्या प्रमाणात चालू. तर हे जे आहे त्याचा शरीराच्या निर्जलीकरणावर नक्की परिणाम होतो. बरं. त्याच्यामुळे मद्यपान टाळावे. त्याजवळ धूम्रपानामुळे सुद्धा शरीरातली उष्णता वाढते, पाणी कमी होतं. तुम्हाला साहजिकच घशाला कोरड पडते, हे पडतं, तर धूम्रपानही कमी करावं. बरं. थोडक्यामध्ये जे आपल्याला अनेक काळ सांगितलेलं आहे की उन्हात जाऊ नको, हो, हे हो, नको, हो. हे फार महत्वाचं कोणाला असतं की उन्हात न जाणं. तर उन्हाळ्यामध्ये आपल्या परीक्षा संपतात आणि मुलांना सुट्ट्या हो, लागतात. हो. तर आता मुलांपुढं प्रश्न असा असतो की आता काय करायचं काय या करायचं? सुट्टीचं. ठीक आहे, जर 10वीला गेलेले किंवा 12वीला गेलेली मुलं असतील तर ती करतात अभ्यास, हं. पण त्यासाठी आपल्याकडं म्हणजे दुपारच्या वेळेला मग क्रिकेट अशी हे हो, करतात. हो. तुम्ही गावी गेलात तर इतर तुमची भावंड हं. नातेवाईक यांच्याबरोबर खेळलं जातं. हे उन्हामध्ये कुठंतरी एखाद्या मैदानावर जाऊन खेळतात. बरं. म्हणजे तुम्ही पाहिलं तर असे अनेक हे हं. अगदी उभे आडवे हो, खेळत असतात. सगळे. तर हे उन्हामध्ये खेळणं टाळावं. या बरं. मुलांना पालकांनी हे सांगितलं पाहिजे किंवा मुलांनी लक्षात घेतलं बरोबर. पाहिजे की साधारणतः ऊन कडक व्हायला म्हणजे 10 वाजेपर्यंत खेळा खेळा. हो. सकाळपासून आणि संध्याकाळी मग ऊन कळल्यानंतर 5-6 नंतर खेळा. ओके. इव्हन काही लोकांना व्यायामाची सवय असते. बरं. तर उन्हाळ्याच्या दिवसात म्हणजे ऊन खूप जास्ती असताना व्यायाम करू नका, कारण व्यायामामुळे सुद्धा डिहायड्रेशन होतं. ओके. विशेषतः जे एरोबिक पद्धती आहे, धावणं, हं. पळणं, सायकलिंग, हं. हे जे व्यायाम आहेत हे उन्हामध्ये व्यायाम म्हणून नाही करता येत. ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला सर्व गोष्टीत लक्षात घ्यायला पाहिजे. सकाळी लवकर पहाटे उठून तुम्ही व्यायाम करा. बरं. सकाळी 9-10 पर्यंत तापेपर्यंत खेळा. संध्याकाळी 5-6 नंतर ज्यावेळेला थोडासा टेम्परेचर कमी होतं त्यावेळेला खेळा. खेळताना सुद्धा पाणी बरोबर हे बरं. करा. या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. बरोबर आहे. उन्हाळा तीव्र आहे, निश्चितपणे ग्लोबल वॉर्मिंग देखील आहे. त्या संदर्भात प्रयत्न जागतिक स्तरावरती अर्थातच सुरू आहेत. आपण त्याच्यामध्ये काय योगदान देऊ शकतो हा भाग तर आहेच आहे. पण तुर्तास म्हणजे आजच्या पुरता जर विचार केला आणि आपल्या पुरता विचार केला तर आपण निश्चितपणे या गोष्टी जर केल्या ज्या तुम्ही सांगितल्यात की खाण्याबद्दल अजून एक गोष्ट हां. मला प्रकर्षाने सांगायची आहे. एक हं. आपण सांगितलं हो, किंवा ह्या जड गोष्टी खाऊ नयेत, हो. धूम्रपान वगैरे किंवा मद्यपान करू नये. पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये लोक जसे बाहेर खेळतात मुलं, हं. तसंच बाहेर जाऊन खाणं हं. हा एक मोठा प्रकार असतो, की हो. महिला वर्गाला आठवड्यातून 1 दिवस सुट्टी मिळावी. बरं. मग मुलांना घेऊन हं. सर्व फॅमिली किंवा कुटुंब किंवा हे जातात. बरं. लग्न समारंभ असतात, हो. हे असतात. इतरही काही समारंभ हो. असतात. लोकं परगावी जातात, त्यावेळेलाही हे होतं. हो. अशा वेळेला बाहेरच्या गोष्टी खाल्ल्या जातात. हो. उघड्यावरचे पदार्थ घेतले जातात आणि हे उन्हाळ्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात घडतं. बरोबर. आणि या काळामध्ये उघड्यावरच्या पदार्थांवर तर माशा बसून, धूळ बसून आणि बाकीच्या अस्वच्छतेमुळं तिथलं जे काही गोष्टी असतात, त्यामुळं टायफॉइड आणि बरं. कॉलरा, हे गॅस्ट्रोएंटरिटिस ज्याला अगोण म्हणतात, बरं. अतिसार हो. आणि त्याचबरोबर कावीळ, हेपॅटायटिस ए, बरं. हा सुद्धा मोठ्या प्रमाणात होतो आणि हे दिसतं ते दरवर्षी. हो, हो. ओके. यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, की शक्यतो बाहेरचं खाणं टाळा. हो, हो. उघड्यावरचं अजिबात खाऊ नका. बरं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, की आपण पाहतो की साधारणतः कामकरी वर्गातले लोक या हं. उन्हाळ्यापासून हे करायला, त्यांच्या घरी काही फ्रीज असतोच असं नाही. हो. म्हणून रस्त्यावर, गाड्यांवर जी सरबतं मिळतात, ती हो. घेतली जातात. ती घेतानाही थोडी काळजी घेतली पाहिजे. एक हो. लक्षात घ्या, की त्याच्यामध्ये जो बर्फ टाकलेला असतो, तो प्रमाणित नसतो. म्हणजे एक बऱ्याचदा अशुद्ध असतो तो. आरोग्याच्या नियमाप्रमाणे तिथे जे कॉर्पोरेशन, नगरपालिका हो. जे असतात, हो. त्यांना तो शिक्का मारून प्रमाणित करायचा असतो रोजच्या रोज तो बर्फ. बरं. तिथे बर्फ बनवणाऱ्या फॅक्टरीज हो. असतात. पण अनेकदा असं दिसतं, हं, हां, हं. तुम्ही जर पुण्याच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर पेरीफेरीला गेलात, तर सकाळच्या वेळेला ते बर्फ विकणारे लोक असतात. त्यातले बऱ्याचदा ते प्रमाणित बर्फ नसतात. बरोबर. अस्वच्छ पाण्यापासून हो. बनवलेले असतात, की ज्या पाण्यामध्ये मुळात रोगजंतू असतात आणि त्याच्यामधून तो वापरला जातो. बरं. हे बंधन किंवा तपासणी कडक नसल्यामुळं आणि त्यातून मग हे काविळीसारखे किंवा टायफॉइडसारखे आजार पसरतात. हे अगदी नेहमीच आहे. बरं. त्याच्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही सरबत करून घरी प्या. हं. हं. खरं तर कोल्ड घेऊ नये, पण कोल्ड ही पूर्ण स्वच्छ आणि माहिती. हे असतात, जी रेडीमेड हो. मिळतात ती. पण रस्त्यावरचं, गाडीवरचं मुळीच खाऊ नका. त्याच्यामधले जे रंग बरं. असतात, हो. ते सुद्धा अस्वच्छ असतात. हो. जे फळांचे रस असतात, ती फळं सुद्धा हं.
चांगल्या क्वालिटीची असतात असं नाही, कधी कधी नाचलेली किंवा हे असतात. तर यासाठी एक लक्षात घ्या की ह्या गोष्टी टाळा बरोबर आहे सर. म्हणजे की हा खाण्याबद्दल. उन्हाचा चटका जीवघेणा का ठरतो याचं जसं विश्लेषण सरांनी केलं, तर या चटक्यापासून वाचायचं कसं आणि एकूणच आपण आपलं आरोग्य राखायचं कसं, कुठले आजार होऊ नये इतकंच नाही, तर उन्हाचा त्रास होणार नाही यासाठी काय काय करू शकतो हे सगळं सरांनी अतिशय सोप्या आणि छान शब्दांमध्ये सांगितलं. सर, आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.